इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। गुलाबराव करंजुळे पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिर्डी येथील साईभक्त नानासाहेब निमोणकर यांना साईबाबांनी दिलेल्या साईबाबांच्या पादुकांचे दर्शन सोहळ्याचे आयोजन स्वानंद हॉल अंबरनाथ पश्चिम येथे दिनांक 26 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सदर पादुकांचे आगमन सोहळा तसेच स्वागत सदर कार्यक्रमाचे आयोजक गुलाबराव करंजुळे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुनीता गुलाबराव करंजुळे पाटील तसेच विश्वजित करंजुळे पाटील, अभिजित करंजुळे पाटील, तेजश्री विश्वजित करंजुळे पाटील अशा संपूर्ण करंजुळे पाटील परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले। वाजत गाजत आगमन झालेल्या साईबाबांच्या पादुकांचा स्वागत सोहळा विधिवत पूजनाने संपन्न झाला। सदर सोहळ्याला एबीसी डेन केबलचे सर्वेसर्वा अनिल गायकवाड, समाजसेविका तथा साई भक्त कुणिका उजवे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख राजेश वानखेडे, भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर, उपाध्यक्ष दीपक कोतेकर, नवीन शहा, रोजलिन फर्नांडिस, व्यापारी महासंघाचे कांजीबाई धल, राजेंद्र अप्पा कुलकर्णी, साईनाथ गुंजाळ, श्रद्धा गुंजाळ, भाजप पूर्व मंडळ शहराध्यक्ष सुजाता दिलीप भुईर, दिलीप कणसे, संतोष शिंदे, स्वप्नाली शिंदे, आशा देशमुख, वैशाली नलावडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक नाईक तथा शिर्डी साई संस्थांचे अनेक पदाधिकारी तथा शिर्डी येथील साई भक्त नानासाहेब निमोणकर यांचे 5वे वंशज असे इतर अनेक साई भक्त तथा विविध क्षेत्रातील मान्यवर तथा महिला भाविकांनी विशेष उपस्थिती लावली। त्यांचे देखील हार्दिक स्वागत। गुलाबराव करंजुळे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अंबरनाथ नगरीमध्ये उपक्रमांतर्गत आज अंबरनाथ नगरीमध्ये ठिकाणी आरती साई बाबा करुणिया सत्वरूपी आहे मोक्ष शरणागती। आरती साई बाबा आरती साई बाबा
साई बाबा सौख्यदाता जय देव दत्तावधूता ओ साई अवधूता देवी तो माता देव लीला संध्य रूप माता जय देव देवी अवधूता देवी गो माता जय देव हिंदू माता गाई कर देवी देवानी तू हिंदू यवनाई जय देव दत्ता अवधूता ओ साई अवधूता जोडून रमावरा बाबा रमावरा साई बाबा रमावरा शुद्ध भक्ति चंद्र बाबा भाव पुंडलिक दाना बाबा वंदना साई से वंदना करो बाबा से वंदना करो मने बाबा साई धाम भाव माने आई भाव माने आई धाम भाव माने आई हरि रंगन मंदिर चरण मनोरथ पारि करो मधुरे मेरे हरिचरण अनंत पूजन भवे कुमार नमने नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्वं मम देव हरे नवासा मने देवा बुधात्मा राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे हरि ओम यदेनमयंत देवा तानि धर्माणि प्रथमान्यास्तमे कामान काम कामाय वै श्रवणो ददातु ॐ विश्वस्य कामपि विश्वे देवा समावसयति श्री नारायण वासुदेवाय श्री सदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत सहस्त्र श्री साईनाथ धनारे नरेशान हल्पान महाराज श्री साईनाथ सुराती गगनता साईनाथ श्री साईनाथ हरि बाबा देवा काशी जानपा हरि भक्तावर दसरा सुखदारे देवानुरा पूर्णानंद सुरे विकारा हरि हरि गुणकारा साये साई दिगंबरा अक्षर पावतारा सर्वैरामकतो मनोभागतीतं निर्धारकं जगद्व्यापकं निर्मलायमानं सुभादाश्रिताना सुभक्ति प्रियां प्रापितो श्री भगो श्रीमसाई साई रूप साईनाथ महाराज की जय वासनेला पाय सर्व त्याचे काया वाचा मनी दया स्वामी श्री सच्चिदानंद बाबांची काय माहिती आहे का मनाचा निरोध करा बाबांनी पाठुका कधी दिल्या
तसेच भाविकांसाठी भजन कीर्तन, महाप्रसाद रूपी भंडारा तथा साई चरित्र रूपी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. शिर्डीचे निमून काका यांना 125 वर्षापूर्वी साईबाबांनी आपल्या पादुका दिल्या होत्या. कारण की साईबाबांनी त्यांना विचारलं, तुला काय पाहिजे ते सांग. ते म्हणे, मला काय नको, तुमच्या पादुका द्या. त्यांनी त्या पादुका दिल्या आणि 125 वर्षापर्यंत त्यांनी आज 5वी पिढी त्या पादुकांचं जतन करते आणि भाविकांना त्याचं दर्शन देते. हे मोठं भाग्याची गोष्ट आहे. आणि अंबरनाथकरांना आज त्यांचं भाग्य असं आहे की शिर्डी सुमारे 2.5-3 किलोमीटर शिर्डी येतो आणि शिर्डीला जाणं येणं काही लोकांना जमतं नाही जमतं. आज साईबाबांच्या ज्या पादुका अंबरनाथमध्ये आलेल्या आहेत, भाविकांनी मनपूर्व असं त्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व भाविक भक्तांचे आणि निमोणकर काका आणि त्यांच्या सर्व टीमचं खूप खूप आभार मानतो. जेणेकरून अंबरनाथकरांना साईबाबाच्या पादुकांचं त्यांनी दर्शन दिलं, हे अंबरनाथकरांचं भाग्य आहे असं मी समजतो. आज अंबरनाथ या ठिकाणी नानासाहेब निमोणकर यांना साईबाबांनी दिलेल्या चरण पादुकांचं दर्शन, साई पादुकांचं दर्शन अंबरनाथकरांच्या भाविकांना मिळावे याकरता आमचे नेते गुलाबराव कोतुले पाटील व DPK फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आज चरण पादुकांचं दर्शन आयोजित केलेलं आहे. याकरता संपूर्ण अंबरनाथमधून आज साईभक्त उपस्थित राहिलेले आहेत. त्याकरता आज जो ज्या शिर्डीमध्ये जाऊन त्यांना चरण पादुका घेता येत नाहीत अशा भक्तांकरता आज आपण आज या ठिकाणी आणलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो, अंबरनाथकरांना विनंती करतो की आज संध्याकाळपर्यंत सर्वांनी चरण पादुकाचे दर्शन घ्यावे आणि त्यांना उरादे लाखों बनते टूट जाते, वही भाग्यवान साई पादुका को दर्शन आते जिन्हें साई बाबा बुलाते थे.